कोल्हापूर जिल्ह्यातील पटणकोडली गावामध्ये गेल्या 40 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याची मागणी वारंवार शिवप्रेमींनी केली। काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येथील समस्त शिवप्रेमींनी रात्री 12 वाजता हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला। आपण जर बघितलं तर बांधकाम करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे, पण ह्याला कुठलीही परवानगी नसताना सुद्धा हा पुतळा बसवण्यात आला आहे। संतप्त याची माहिती पोलीस प्रशासन असू दे, जिल्हा प्रशासनाला कळल्यानंतर इथं घटनास्थळी पोलीस तहसीलदार दाखल झाले। इथं जर जो मंडप घालण्यासाठी येत होता तो मंडप सुद्धा काढता पोलीस प्रशासनाने काढण्यात आला। इथं जर बघितलं तर पटणकोडली गावामध्ये पोलीस छावणीचं स्वरूप झालं आहे, पण शिवप्रेमी मात्र आक्रमक झाले आहेत की जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवले सुशोभीकरण ग्रामपंचायतीमार्फत करण्यात यावं अशी मागणी केली आहे। जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संतप्त शिवप्रेमी इथं ठिय्या आंदोलन करून बसले। जोपर्यंत कोणताही निर्णय केल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आम्ही इथं बसवलेला आहे तो पुतळा हटवायचा नाही असे संतप्त शिवप्रेमी आहेत। आपल्याबरोबर शिवसेनेचे प्रमुख मुरलीधर जाधव साहेब, काय मागणी आहे तुमची आणि काय हा वाद आहे? गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी व्हावा पट्टणकोडोलीमध्ये शिवाजी चौकात, ही मागणी ग्रामस्थांची होती। रात्री 12 वाजता आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हा पुतळा या ठिकाणी बसवलेला आहे आणि ज्या कार्यकर्त्यांनी बसवला त्या कार्यकर्त्यांचा मला सार्थ अभिमान आहे। पोलीस प्रशासन या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न करतंय, DYSP फोन करते, या ठिकाणी मांडवसुद्धा घालू देना झाला अशी प्रकार या ठिकाणी उद्भवलेला आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवतोय आणि कुठला बसवत नाही। DYSPचं म्हणणं होतं की माझ्या विभागामध्ये मी असं चालू देणार नाही। आता DYSPचा विभाग म्हणतात त्यांच्या विभागामध्ये हातभट्टी चालू आहे, मटका चालू आहे, गांजा राजरोस विकला जातोय, हे यांच्या विभागामध्ये चालतंय। परंतु जे आमचं आराध्य दैवत आहे, ज्यांना आम्ही दैवत मानतोय, ज्यांचा आदर्श घेतोय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना पोलीस प्रशासन विरोध करतंय। मी कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी हलणार नाही। हा पुतळा या ठिकाणी राहायला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज यांना ग्रामपंचायतचे सरपंच देखील या ठिकाणी आमच्याबरोबर आहेत, सरपंचांची काही अडचण नाही। जर पुतळा जर हटवला तर तुमची पुढची दिशा काय असेल? या ठिकाणी ठिय्या आंदोलनांना पोलिसांना प्रतिकार करू। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना पुतळा हटवण्यास मज्जाव करू। त्यांनी जोर जबरदस्ती केली तर त्यांना आम्ही या ठिकाणी विरोध करणार आहे। सरपंच आमच्यावर आहे, लोकल बॉडी आमच्यावर आहे, बॉडीचा काय प्रॉब्लेम नाही। देखभाल, दुरुस्ती, सिक्युरिटी सगळं करायच्या मनस्थितीमध्ये इथली बॉडी आहे, परंतु एक आडमुठं धोरण या ठिकाणी प्रशासन घेत आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काहीही चालणार नाही, मी ऐकून घेणार नाही। आपण पुतळ्याला हात लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला जशाच तसं या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। रीतसर परवानगी घेऊन का बसवत नाही? काय झालंय, आज काही कार्यकर्त्यांनी आमच्या ते बसवलेलं आहे, ही घटना होऊन गेलेला आहे। आम्ही मंगळवारपासून रिसर सगळ्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या परवान्या असतील त्या सगळ्या परवाना या ठिकाणी आम्ही घेऊ। हे फार तर आम्ही ग्रामपंचायत बॉडी हमीपत्र द्यायला या ठिकाणी तयार आहे, लवकरात लवकर घेऊ आणि करू। आपल्यावर होते शिवसैनिक शिवप्रेमी यांनी सांगितलं की ज्या काय त्या परमिशन असेल त्या मंगळवारपासून घेऊ, पण आजपासून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही हलवणार नाही याच्यावर टेन आहेत। शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत, त्यामुळं पटणकोडीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ह्याच ठिकाणी राहील, ग्रामपंचायत प्रशासन ह्यांच्याबरोबर आहे, शिवप्रेमी यांच्याबरोबर आहेत, त्यामुळं कुठंतरी समंजस प्रशासनानं घेऊन याला परवानगी द्यावी अशी मागणी शिवप्रेमी करतात। कॅमेरामॅन निखिल विशेष, मी सायनाथ जाधव, TV9 मराठी, पटणकोडली, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।